2 वर्षांपूर्वी युरोपियन देशांनी आंबा निर्यातीवर घातलेली बंदी उठवली असल्याने कोकणातील आंबा बागायतदारांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे। रत्नागिरी इथल्या नाचणे इथे असलेल्या पणन महामंडळाकडून विविध प्रकारची प्रक्रिया करून दरवर्षी हजारो टन आंबा जपान, अमेरिका, इंग्लंड आदी युरोपियन देशात पाठवला जात होता। परंतु 2 वर्षांपूर्वी आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोष आढळून आल्यामुळे आंबा निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती। परंतु केंद्र शासनाच्या प्रयत्नामुळे ही बंदी उठवण्यात आल्यामुळे आता कोकणसह देशाच्या इतर राज्यातील आंबा निर्यात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मागील 2 महिन्यापासून हवामानाच्या विचित्र बदलांमुळे आणि सतत पडणाऱ्या कमी जास्त थंडीमुळे जानेवारी महिना संपत आला तरी आंबा झाडांना मोहर म्हणावा तसा न आल्यामुळे यंदा आंबा हंगाम लांबण्याची शक्यता वर्तवली जाते। पणन महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या आंब्यावरील विविध प्रक्रियांमुळे यंदा कोकणचा हापूस आंबा किती प्रमाणात कसोटीवर उतरून परदेशी जाऊ शकेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। हापूस आंब्याच्या निर्यातीमुळे केंद्र आणि राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत असल्यामुळे शासनानं आंबा बागायतदारांच्या अडीअडचणींकडे वेळीच लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे असं बोललं जातंय।